नमस्कार मंडळी, मी श्रावणी अरविंद पवार तुमचं स्वागत करते आमच्या टॉपस्केप प्रोडक्शन मध्ये, जिथे आम्ही नवीन नवीन बिझनेसेसला प्रमोट करतो. आज आम्हाला जॉईन केले मिस्टर अमोल कावळे सरांनी, ज्यांचं फॅब्रिकेशनचा बिझनेस आहे. सो आज त्यांची आपण जर्नी जाणून घेऊया, त्यांच्यासोबत थोडीशी गप्पा गोष्टी करूया. तर सुरू करूया सर. तर मग पहिला प्रश्न असा आहे की तुमचं फॅब्रिकेशन इंडस्ट्रीत येण्यामागे इंटेन्शन काय आहे? सर्वप्रथम तर माझी ओळख करून देतो मी तुम्हाला. माझं नाव अमोल पंढरीनाथ कावळे, मी पिंपळगाव वसून जिथे राहतो. तिथे समर्थ फॅब्रिकेशन या नावाने माझा गेल्या 25 वर्षापासून बिझनेस आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझी पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असं छोटे आमचं सुखी कुटुंब आहे. सर मग तुमचं फॅब्रिकेशन इंडस्ट्रीत येण्यामागे इंटेन्शन काय आहे? कसं आहे की लहानपणापासूनच मला नोकरी करायची नव्हती. उद्योजक होण्याचंच माझं स्वप्न होतं. आणि योगाशी घडत गेले की आम्हाला बापणास होते इंग्लिशला. 8वी 9वी 10वी आमचे शिक्षक होते, गुरुवर होते आमचे. तर ते नेहमी सांगायचे की नोकरी नोकरी. तर त्यांचं ते वाक्य मनात इतकं कोरलं गेलं की आपण ठरवलंच होतं मी की नोकरी नोकरी. त्यामुळे नोकरी करण्याचा मी म्हणजे फक्त सुरुवातीचे 1 वर्ष जॉब केला आणि नंतर डायरेक्ट बिझनेसकडे वळलो. त्याचप्रमाणे नांदेडला जेव्हा मी पॉलिटेक्निक कॉलेजला होतो तर तिथे माझे क्लासमेट होते, सोपान शिंदे, मनीष फडणीस, सचिन डेंगळे, सचिन खानचंदानी. तर आमच्या ग्रुपमध्ये काय मग आपण बिझनेस सर्वांनी मिळून चालू करायचा, छोटे छोटे स्टार्टअप करून एक मोठी इंडस्ट्री उभं करायचं असं आमचं तेवढं स्वप्न होतं. तर त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलत हळूहळू मी फॅब्रिकेशन व्यवसाय चालू केला, एज्युकेशन करून झालं. तर इन्स्पिरेशन काय होती हा बिझनेस बिल्डअप करण्यासाठी? तिथे माझा रूम पार्टनर होता, राहत्याचा श्याम गुडगेला म्हणून. तर रूम पार्टनर असल्यामुळे कायम त्याच्या घरी येणं जाणं राहायचं, वर्षातून 2-3 वेळेस जायचो. तर त्यांचे 2 वर्कशॉप होते फॅब्रिकेशनचे, एक राहत्याला आणि एक साकोरीला. तर गेले का त्याच्या वेळेला मला नेहमी म्हणायचे, बेटा बिझनेस करणे का, नोकरी के पीछे नहीं दौड़ने का. तर ते मनात पूर्ण भिंड होतं. त्यामुळे मग मी व्यवसाय करण्यासाठी निर्णय घेतला. अरे वा सर, खूप चांगलं आहे. आणि असं कोणतं एक्सपिरियन्स किंवा अशी काही स्किल्स जी म्हणजे व्हॅल्युएबल आहे तुमच्या बिझनेस करण्यासाठीची? स्किल्स म्हटलं तर कष्ट करण्याची तयारी पाहिजे, नवीन शिकण्याची तयारी पाहिजे, कायम काहीतरी इनोव्हेटिव्ह करत राहिलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे जग बदलतं त्याप्रमाणे आपण सुद्धा इन प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये काय होणार आहे या सर्व गोष्टींचं बारकाईने लक्ष देऊन बिझनेस मध्ये इम्प्लिमेंट केले पाहिजे असं मला वाटतं. चांगलं आहे सर. तर सर म्हणजे हा तुम्हाला बिझनेस स्टार्टअप करताना, बिल्डअप करताना काही चॅलेंजेस फेस करावा लागले, काही अडचणी आल्या तुम्हाला? नाही, चॅलेंजेस तर पहिल्यापासूनच होते, कारण मराठमोळं वातावरण, घरात सगळे नोकरदार वर्ग म्हणजे नोकरी करणारेच होते, आई वडील वगैरे सर्व. त्यामुळे प्रचंड विरोध झाला. कारण मराठी माणसाचा पहिला प्रश्न हा आहे की धंदा नाही चालला तर. बरोबर. मग कशाला धंद्यात पडतो, तर ते फक्त पाडण्याचीच वाट बघायची. त्याच्यामुळे हे बिग चॅलेंज होतं. त्यामुळे रनिंग कॅपिटल, पैसा जो लागतो रनिंग कॅपिटल बिझनेस करण्यासाठी, तर त्याचं म्हणजे अजून पण तशी त्याची अडचण आहेच, कारण मोठ्या प्रमाणावर भांडवल लागतं बिझनेसमध्ये. हे चॅलेंजेस आहेत. त्याच्यानंतर लेबरचे प्रॉब्लेम, लेबर सहजासहजी भेटत नाही. फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये नवीन मुलं येण्याचं प्रमाण फार कमी आहे, खास करून मराठी लोकांचं प्रमाण कमी आहे. जे काही एम्प्लॉय माझ्याकडे ते UP बिहारकडचे आहेत. तर ते लोक चांगले स्किल डेव्हलप करतात, त्या मानाने आपला मराठमोळा माणूस त्या स्किलच्या मागे पळत नाही. तर ते चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस आहेतच सर, ते मी मान्य करते सर. मी पण बघते सर, कारण की खूप जण असे आहेत की जे त्यांना बिझनेस करायचा असतो पण ते घरच्यांच्या बोलण्यावरून ते मग जॉबकडे वळतात किंवा मग ते त्यांचा बिझनेस नाही करत. तर सो हा पॉइंट खूप महत्वाचा असेल सर, जे बघतील आमचे मेंबर्स, गेस्ट. सर नेक्स्ट असं आहे की आजकाल खूप धावपळच्या जगात आहे ना, म्हणजे पूर्ण सगळीकडे पूर्ण धावपळ, बिझी एकदम लाईफ झालेली आहे. सर मग धावपळच्या जगात तुम्ही तुमच्या बिझनेसला कसं मॅनेज करता? म्हणजे घरच्यांना पण मॅनेज करणं, बिझनेसला पण मॅनेज करणं, टाइम वगैरे कसं मॅनेज करतात? तसंही कोविडने आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे. हो. तर कोविड नंतर मी पण माझं शॉप जे आहे ते असं ऑफिशियल टाइम करून टाकलेलं आहे. सकाळी 9 वाजता काम स्टार्ट होणार, संध्याकाळी मी एकदम 6:30 वाजेपर्यंत काम करणार. त्यानंतर मी पण रिलॅक्स फॅमिली सोबत आणि माझी एम्प्लॉय पण रिलॅक्स मध्ये काम करतात. एक पर्टिक्युलर शेड्यूल करून ठेवले आहेत.
फारसे चेंजेस होत नाही. बाय चान्स कुठे साईडवर वेळ झाला, लाईट गेलेली असली, यायला वेळ झाला तेवढंच फक्त पाहून येतो. अदरवाईज 9 ते 6:30 हा आमचा रेग्युलर टाइम आहे. रेग्युलर टाइम. चांगले आहे सर. आणि तुमच्या या बिझनेस मध्ये कोणती टेक्नॉलॉजीचा युज करता तुम्ही? टेक्नॉलॉजीज काय काय वापरतात? टेक्नॉलॉजी म्हणजे आता ग्रिल मध्ये नवीन नवीन प्रकार आलेले आहे, नवीन नवीन डिझाईन्स आलेले आहे. आर्किटेक्ट पण नवीन नवीन डिझाईन बघतात आणि आता मुळात लोकच हुशार झालेले आहेत. हो. तेच गुगलवर सर्च करून आपल्याला डिझाईन दाखवतात आणि आपल्याला फक्त ती प्रॅक्टिकल मध्ये अस्तित्व आणायची असते. त्यानंतर आता नवीन जे आहे अमोनियर कौल फिटिंग असेल, पॉलिकार्बोनेट स्ट्रक्चर असेल, रुफिंगचं काम असेल, तर नवीन नवीन फर्निचर आयडियाज ह्या आलेल्या आहेत. तर ते इनोव्हेटिव्ह करावंच लागतं आपल्याला. करावंच लागतं. बरोबर आहे सर. तुम्ही कशा टाईपचे मटेरियल्स व तुम्हाला वर्क करायला आवडते आणि का? नाही, मटेरियल तर मी पहिल्यापासून म्हणजे जसं शॉप चालू केलं तर मी कधी भंगार मटेरियल वापरलेलं नाही. माझे उच्च दर्जाचे क्वालिटीचे जसे अपोलोचे पाईप असतील, पुष्पकची फ्लॅट असेल, ब्राईड बार असेल, मी त्या पर्टिक्युलर मटेरियल मध्येच काम करतो. काय होतं, निवड काम करण्याचा अर्थ नसतं. ते काम करताना मला पण आनंद वाटला पाहिजे, माझे एम्प्लॉई पण आनंद वाटला पाहिजे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन तर आपलं शेवटी असतंच, पण तो पैसा कमवताना मला स्वतःला पण आनंद भेटला पाहिजे, सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे, हे महत्वाचं. त्याच्यामुळे मी ब्रँडेड मटेरियल सोबतच काम करतो. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे सर. अजून फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये कोणते न्यू ट्रेंड्स चालू आहे? न्यू ट्रेंड्स हेच आता मी ज्या पद्धतीने मगाशी शेअर केलं की अमोनियर कौल फिटिंग आलेले असतील, पॉलिकार्बोनेट असतील, सिंगल्सचे प्रकार आलेले आहे. लोकांचा फार्म हाऊस बनवण्याकडे कल जास्त वाढलेला आहे, तर ते फार्म हाऊसचे पण नवीन डिझाईन आलेले असतात, तर ते पद्धतीने काम करावं लागतं. सर चांगलं आहे. आणि सर आजकाल टेक्नॉलॉजी खूप वापरली जाते. हो. टेक्नॉलॉजी, मग ह्या टेक्नॉलॉजीचा तुम्हाला काही तुमच्या बिझनेसला बिल्डअप करायला काही फायदा वगैरे? हो, फायदा घेतोच ना. कसे घेतात सर? काय काय फायदा घेतात? आणि आता जे काही नवीन इनोव्हेटिव्ह येतं किंवा जे मार्केटमध्ये किंवा जसं मी सांगितलं की कस्टमर सजेस्ट करतात, त्या पद्धतीने आपण पण स्वतःला इम्प्लिमेंट करायचं. चांगले सर. तर आता आपण एक ब्रेक घेऊया सर. चालेल. तर भेटूया 2 मिनिटाच्या ब्रेक. सोबत चर्चेला सुरू करूया. तर सर, पुढचा प्रश्न असा आहे की क्लायंट रिलेशनशिपला तुम्ही कसं हँडल करता आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन कशा प्रकारे तुम्ही सुनिश्चित करता त्याला? सर्वात अगोदर तर क्लायंटची रिलेशन एकदम स्पेसिफिक असले पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमची लिसनिंग पॉवर स्ट्रॉंग असली पाहिजे. अगोदर कस्टमरचं काय म्हणणे ते शांतपणे ऐकून घ्यायचं. त्याच्या काय काय एक्सपेक्टेशन आहे, त्याच्या काय काय अपेक्षा आहे, त्याला काम कशा पद्धतीने हवंय ते अगोदर ऐकून घ्यायचं आणि त्याच्यानुसार मग माझ्याकडून काही सजेशन असले ते पण कस्टमरला सांगायचे. त्यांनी नाही ऐकले तरी ठीक आहे, पण ते ज्याला हवंय ते देण्याचा त्याला प्रयत्न करायचा. दुसरी महत्वाची गोष्ट, क्लायंटशी बोलताना कुठल्या प्रकारे राजकीय असो, धार्मिक असो किंवा जातीवादी असो, या प्रश्नाची कुठल्या प्रकारची चर्चा करायची नाही. बरोबर. फक्त बिझनेस संदर्भातच बोलणं करायचं. बरोबर. थँक्यू. आणि तुम्हाला असा प्रोजेक्ट आठवतो ज्यामध्ये तुमची क्लायंटच्या एक्सपेक्टेशन्स म्हणजे पेक्षा जास्त तुम्ही दिलंय त्यांना, क्लायंट्सला त्यांच्या एक्सपेक्टेशन पेक्षा तुम्ही जास्त दिलंय, असं काही एक्सपिरियन्स? हो, मागील 25 वर्षात असे माझे भरपूर प्रोजेक्ट आहेत. खास करून उल्लेख करायचा तर आमच्या पिंपळगाव बसवंतचे जे
सरपंच आहे आदरणीय माझे मार्गदर्शक भास्कर नाना बनकर, तर यांनी कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये मला त्यांच्या फार्म हाऊसचं काम दिलेलं होतं आणि हार्डली 15 ते 20 दिवसात अतिशय सुंदर असं काम आम्ही ते त्यांना करून दिलं होतं फार्म हाऊसचं. अरे वा. जेव्हा पूर्ण जग थांबलं होतं त्यावेळेस आमचं काम चालू होतं आणि वा. मी खरोखर त्याबद्दल नानांचा आभारी आहे. त्यानंतर वडनेर भैरवला माझे कॉन्ट्रॅक्ट आहेत, किरण थोरमिसे आहेत, त्यांनी मला दिलेले काम अनिल भालेराव असतील, दिलीप भालेराव असतील, नितीन नेखाडे असतील, भीमराव शिवजंगम असतील, त्याच्यानंतर पिंपळा बसवला डॉक्टर अरुण गचले सर आहे, जिथे आमच्या इथेच्या मीटिंग होता तुम्ही पण आलेला आहे. तो पूर्ण कॅम्पसचं काम मी केलेलं आहे. नाशिकमध्ये गंगापूरला निखिल मोगल असतील. तर अशा बऱ्याच साईट आहे माझ्या की जिथे कस्टमरला त्यांच्या सॅटिस्फॅक्शन पेक्षा पण अधिक भेटलेलं आहे. ओके सर, नाईस सर, व्हेरी नाईस. आता सर, आता नवीन पिढी आहे आमच्या जनरेशनची, त्यांना पण त्यांच्यामधलं पण कोणाकोणांना आहे इंटरेस्ट ह्या बिझनेस मध्ये जाण्याची, तर मग तुम्ही त्या लोकांना ह्या बिझनेस बद्दल, फॅब्रिकेशन बद्दल सुरू करत जे आहे त्यांना तुम्ही काय ऍडवाइस देणार? ऍडवाइस म्हणजे पुन्हा तेच कष्ट करण्याची तयारी पाहिजे. तुमचे कपडे काळे करण्याची तयारी असली पाहिजे. कपडे काळे करायचे म्हणजे की काम करायला लाजलं नाही पाहिजे, कारण शर्टिंगमध्ये हे काम करण्यासारखं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला उन्हातानात भर पावसात असो, किती पण थंडी असो, काम पूर्ण करावं लागतं. ते एक जिद्द पाहिजे, कारण ही इंडस्ट्री फार मोठी आहे आणि ऑपॉर्च्युनिटी फार मोठी आहे. तर माझं तर खास करून मराठमोळ्या तरुणांना खास आवाहन त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये जरूर यावं. अरे वा सर, खूप प्रेरणादायक असेल सर हे आमच्या नवीन जनरेशनला जे आता ह्या बिझनेस मध्ये येतील. तो करतील सर, ते तुमचं नक्की ऐकतील. आणि सर, आता पुढचं असं आहे की अशी कोणती व्यक्ती किंवा इव्हेंट आहे जे तुम्हाला मोटिवेट करता? मी अगोदरच शेअर केलं की माझे गुरुवर्य बापणे सर असतील किंवा मित्राचे वडील श्यामचे वडील असतील. त्याच्यानंतर एक सुभाष कापडणी सर म्हणून होते आमचे, ज्यांनी मला या ट्रॅकवर आणलं. डॉक्टर अरुण गचाले, जे की 3 टाइमचे आयरमॅन झालेले आहेत. त्यांचे वडील अशोक गचाले असतील, भास्कर नाना बनकर असतील, आणि माझे मित्र परिवार संदीप पाटील असेल, त्याच्यानंतर दिनेश भांबरे असतील. तर या माझ्या मित्रांनी मला फार वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, वाईट परिस्थिती मला सांभाळून पण घेतलेलं आहे आणि त्यांच्या बळावरच, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच माझी जर्नी अजूनपर्यंत चालू आहे. अरे वा सर. तुमच्या बिझनेसचा फ्युचर गोल्स काय आहेत? माझ्या बिझनेसचं फ्युचर मी पहिल्यांदा सांगितलं की फॅब्रिक इंडस्ट्रीला प्रचंड स्कोप आहे आणि आजकाल इन्फ्रास्ट्रक्चरचे काम एकदम जोरात चालू आहे. लोकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या झालेल्या आहेत, लोकांची क्युरियोसिटी वाढलेली आहे, लोक स्वतः जिज्ञास जास्त झालेले आहेत. तर त्याच्यामुळे फॅब्रिकेशन इंडस्ट्रीला सुगीचे दिवस मागे पण होते, आता आणि भविष्यात पण भरपूर असणार आहेत. ओके सर, व्हेरी नाईस सर. सर, तुमचं मीन्स ह्या बिझनेस बद्दल म्हणजे पुढच्या 5 to 6 इयर्स नंतर तुमच्या बिझनेसचे फ्युचर कसे असतील, अँड काही एक्सटेंडेड प्लॅन्स आहेत का तुमच्याकडे तुमच्या बिझनेसला अजून वाढवण्यासाठी किंवा काय? हो, कसं आहे की ठराविक कम्युनिटी आहे, समजा मारवाडी, गुजराती, सिंधी कम्युनिटी, जे आपले हे बांधव आहे या कम्युनिटीचे, तर त्यांचे पिढ्यानपिढ्या बिझनेस चालत असतात. दुर्दैवाने मराठा समाजात काय होतंय की जो बिझनेस वडील रन करतात, तर मुलगा किंवा त्याच्या घरातली बाकीच्या बिझनेसकडे वळत नाही, ते त्यांचं दुसरीकडेच चालू करतं. माझा गोल तसा नाही की ठीक आहे, माझा मुलगा जरी सीए करतोय, पण माझं पण त्याला हेच म्हणणं की त्यांनी माझा बिझनेस पुढे कंटिन्यू करावा, कारण पिढ्यानपिढ्या जर आपण बिझनेस केला तर एक लाईफमध्ये स्टॅबिलिटी देईल. ज्याप्रमाणे टाटा असतील, अंबानी असतील, किर्लोस्कर असतील, यांचे पिढ्यानपिढ्या बिझनेस चालू आहे, तर माझं ते स्वप्न आहे. आणि 5-6 वर्षात समजा जसं रिलायन्स ग्रुप आहे, तसं एक कावळे ग्रुप ऑफ कंपनीज, जे माझं स्वप्न आहे, विविध प्रकारचे जे माझे प्रोडक्शन असतील किंवा अजून मी जे स्टार्टअप करेल, तर एक मोठं ब्रँड तयार असेल महाराष्ट्रात, याची मला खात्री आहे. अरे वा सर, खूप छान वाटलं सर ऐकून, खूप भारी. सो थँक्यू सो मच सर. तुमच्यासोबत भेटून गप्पा गोष्टी करून खूप भारी वाटलं आणि खूप मजा आली तुमची जर्नी ऐकून. थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाइम आम्हाला दिला, आमच्यासाठी इथपर्यंत आले. थँक्यू सो मच सर. थँक्यू, मला आनंद वाटला. थँक्यू. तर तुम्हाला आमचं टीम बद्दल काही, आमचं बिहेवियर जी अपेक्षित आहे मला नवीन जनरेशन, ती तसेच तुम्ही आहात, कष्टाळू आहात, अभ्यासू आहात आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह करताय आणि आमच्यासारख्या छोट्या उद्योजकांना पण मोठ्या प्लॅटफॉर्मवर नेत आहे, आम्हाला पण आनंद वाटला. सो सगळ्यांना बेस्ट लक. थँक्यू सो मच सर. थँक्यू. सो थँक्यू सो मच.
मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा पॉडकास्ट हा नक्की सांगा. आम्हाला कळवत राहा. याच्यासारखेच आम्ही नवीन नवीन अजून बिझनेसेस, अजून पॉडकास्ट तुमच्या भेटीला आणत राहू. सो भेटूया पुढच्या पॉडकास्टला लवकरच.